संत समागम एखादी परी संत समागम एखादी परी संत समागम एखादी परी संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारे श्वान याती वावे त्यांचे द्वारे श्वान याती वावे त्यांचे द्वारे श्वान याती संत समागम एखादी परी संत समागम एखादी परी संत समागम एखादी परी संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती वावे त्याचे द्वारी श्वान याती वावे त्यांचे द्वारी श्वान याती तेथे राम नाम भोजन सेवन तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्छिष्टांचे घडेल भोजन उच्छिष्टाचे घडेल भोजन उच्छिष्टाचे कामारी बटिका सेवेचा सेवक कामारी पतिक सेवेचा कामारी बटिक सेवेचा सेवक कामारी पटिक सेवेचा दीनपण रंग तेथे भले दीनपण रंग तेथे भले तेथे राम नाम होईन श्रवण तेथे राम नाम होईन श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे भोजन उच्चिष्टाचे घडेल भोजन उच्चिष्टाचे कामने सर्व सुख त्या संगती 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 घडेल पंगती संतांची या घडेल पंगती संतांच्या घडेल पंगती संतांच्या कामने सर्व सुख त्या संगती तुकामणे सर्व सुख त्या संगती कामने सर्व सुख त्या संगती तुकामणे सर्व सुख त्या संगती पंगती संतांची घडेल पंगती संतांच्या घडेल पंगती संतांच्या तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण भोजन उच्छिष्टाचे ल भोजन उच्छिष्टाचे घडेल भोजन उच्छिष्टाचे कुमाई विठोबार कुमाई कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई रोबार कुमाई जय रोबार कुमाई रोबार कुमाई रोबार कुमाई विठोबार कुमाई रोबार कुमाई रोबार कुमाई सर्व महिलांना विनंती सर्वांनी पुढे सरका पाठीमागे बसलेल्या महिला पुढे या पुढे सरकून बसा या पुढे या एखादी परे गम एखादी
विठ्ठल 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 संत समागम एखादे परी व्हावे त्यांचे द्वारे श्वान याते तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्छिष्टाचे कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे भले तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्छिष्टाचे तुका म्हणे सर्व सुख त्या संगती तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगते संतांची या तेथे राम नाम होईल श्रवण
घडेल भोजन उच्छिष्टाचे विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासे आपुलिया योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणौ महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशमादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति सम्पाद्य ज्ञानैश्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् आत्मरूपगणेषु स्मरण सकळविद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्छिष्टाचे गोदावरी मातेच्या या पवित्र तीरावर प्रभू रामचंद्रांच्या या वास्तव्याच्या तपोवनामध्ये भावार्थ रामायण पारायण सोहळा आणि अधिक मास पुरुषोत्तम मास महिनाभर नामचिंतन नामसंकीर्तन हा जो सोहळा माझे परमप्रिय अभिन्न हृदयी बंडातात्या महाराज हे संपन्न करतायत त्यातील आज माझ्या वाट्याला आलेली सेवा आहे. तात्यांचा हा मला असं वाटतं पहिला उपक्रम म्हणता येईल. ज्ञानेश्वरीची पारायणं सर्वत्र होत आहेत, तुकोबारायांच्या गाथेचंही पारायण सर्वत्र होतं आहे, एकनाथी भागवताचंही पारायण त्या मानाने पण होत आहे काही अंशात का होईना.
पण भावार्थ रामायणाचं पारायण अजून तसं काही झालेलं कानावर नाही, कुठे झाले असेल नाही असंही म्हणता येणार नाही. पण एक आपल्या सर्वसाधारण वारकरी सांप्रदायिक मंडळीमध्ये हा एक पहिलाच महत्त्वाचा उपक्रम म्हणायला हरकत नाही. या भावार्थ रामायणाच्या सोहळ्यात आज आपली ही सेवा संपन्न होते आहे. तुम्हाला जिथं ऐकू येईल तिथं बसा. तसं येतंय ना ऐकू? येतंय का ऐकू आता? नाही ऐकू येते का आता? हां, मग ठीक. या दृष्टीने सेवेकरता घेतलेला अभंग संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा सर्व जीवांना संतांच्या सान्निध्यात यायला सांगतात. आता पुढच्याच वर्षी कुंभमेळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. अनेक संत महात्मे भारतभरचे, हिमालयातले, सर्वत्र स्थानाच्या तपोभूमीतले, जगभरचे घ्या असे महाराज तपस्वी साधुमुनी या ठिकाणी येणार आहेत. म्हणून असं साधूंचं वास्तव्याचं स्थान हे तपोवन, हा पंचवटीचा परिसर, गोदावरीच्या या तीरावर सर्वच येणार आहेत. त्यांचा आपल्याला सर्वांना समागम होणार आहे, दर्शन होणार आहे. म्हणून संतांचा समागम हा आपल्या जीवनात झाला पाहिजे हे तुकोबाराय आवर्जून सांगणारा अभंगच मी आज आपल्या पुढे सेवेला घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल मनुष्य जीवनामध्ये संतांचा समागम अवश्य व्हावा. इतरांची संगती होऊच नये, पण संतांची संगती झाल्याशिवाय मात्र राहू नये. कोणी म्हणेल असं का? त्याचं कारणही सांगतो. इतरांच्या संगतीमध्ये पतन आहे आणि संतांच्या संगतीमध्ये उद्धार आहे. म्हणून आपलं पतन व्हावं वाटतं का आपला उद्धार व्हावा वाटतो, हा ज्याचा त्याने निर्णय घ्यायला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय बालक्रीडेच्या एका अभंगामध्ये हे महत्त्व लक्षात आणून देतात. मानवाचं पतन होणं, मानवाचा उद्धार होणं हा एक संगतीचाच महिमा आहे. तुकोबाराय सांगतात, पतन उद्धार संगाचा महिमा. पतन उद्धार संगाचा महिमा. हे पतन उद्धार संगाचा महिमा. पतन उद्धार संगाचा महिमा. संगाचा महिमा. मानवाचं पतन होणं अगर मानवाचा उद्धार होणं, तुकोबाराय म्हणतात हा केवळ एक संगतीचाच महिमा आहे. म्हणून पतन होऊ नये असं ज्याला वाटत असेल त्याने काय करावं? त्यजावे अधमा. आणि उद्धार व्हावा असं ज्याला वाटतं त्याने काय करावं? संत सेवी. पतन उद्धार संगाचा महिमा, त्यजावे अधमा संत सेवी.
अधमाचा त्याग करावा आणि संतांचा समागम करावा. म्हणून पतन होणं अगर उद्धार होणं एक संगतीचा महिमा आहे. कोणी म्हणेल इतरांच्या संगतीत पतन का होतं आणि संतांच्या संगतीत उद्धार का होतो, त्याचंही कारण आपल्या लक्षात आणून देतो. आपण जशी संगती करू तसे विचार आपल्या जीवनात निर्माण होतात आणि जसे विचार निर्माण होतात तसंच आचरण आपल्या हातून घडतं आणि जसं आचरण घडेल तशी आपल्याला गती मिळते. गती ही आपल्या कृतीवर अवलंबून आहे. कृती ही आपली विचारावर अवलंबून आहे आणि विचार हे आपले संगतीवर अवलंबून आहे. तुम्ही कोणाच्या संगतीत राहता, उठता बसता वावरता कुठं, कोणाची वार्तालाप काय होतो आहे, जशी संगती होते तसे विचार कानावर येतात आणि विचारानुसार मानवाचं आचरण घडत असतं. तुकोबाराय म्हणतात, चोराच्या संगतीत जर आपण राहू गेलो तर निष्काम निरपेक्ष भक्त होणार का? अहो, चोरांच्या संगतीत जर आपण वावरू लागलो तर कुठली एखादी चिंधी जरी दिसली तरी आपली ती घ्यायला मन धावेल. बैसता चोरापासी तैसी होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. जशी संगती करू तसे विचार आपल्या जीवनात निर्माण होत असतात. म्हणून वाईटाच्या संगतीत वाईटच विचार कानावर येणार आणि वाईट विचार आले की वाईट आचरण आपल्या हातून घडणार आणि वाईट आचरण घडलं की त्याप्रमाणे आपल्याला गती मिळणार. म्हणून वाईटाची संगती करूच नाही, चांगल्यांची संगती व्हावी. संगती ही अतिशय महत्त्वाची आहे. आपल्या जीवनात उत्तमता, मध्यमता, अगर अधमता ही संगतीप्रमाणे घडत असते. आपलं जीवन उत्तम व्हावं असं ज्याला वाटतंय त्याने उत्तमाच्याच संगतीत गेलं पाहिजे. मध्यमाच्या संगतीत गेला तर जीवनही मध्यमच बनणार आणि अधमाच्या संगतीत, कनिष्ठाच्या संगतीत गेला तर जीवनही कनिष्ठ अधम असंच बनणार. संगती ही आपल्या जीवनात वेगवेगळे स्तर निर्माण करणारे. संगती वेगवेगळे स्तर कसे निर्माण करते, एक संस्कृतमध्ये सुंदर सुभाषित आलेलं आहे, ते मी आपल्या लक्षात आणून देतो. त्या सुभाषितात असं म्हटलेलं आहे, एक पाण्याचा थेंब आहे, त्याने दृष्टांत घेतला आहे. तो एक पाण्याचा थेंब त्याने विचार केला की आपण संगतीत जावं कोणाच्या तरी, तर त्याला तप्त असं लाल तापलेलं लोखंड दिसलं. चला याच्या संगतीत जाऊ. तो पाण्याचा थेंब तापलेल्या लोखंडाच्या संगतीत गेला. मला सांगा त्या थेंबाचं काय झालं असेल? बाष्पीभवन झालं आणि त्याच क्षणात तो संपला, त्याचं अस्तित्वच संपलं गेलं. तोच पाण्याचा थेंब त्याने एक विचार केला की आपण सुंदर ते दिसतंय कमल, त्या कमलाच्या संगतीत जावं. म्हणून तो पाण्याचा थेंब त्या कमलपत्राच्या संगतीत गेला. आता काय झालं, तो मोत्यासारखा चमचम शोभू लागला तो पाण्याचा थेंब. आणि त्याच पाण्याच्या थेंबाने असा विचार केला की आपण आता स्वाती नक्षत्रामध्ये समुद्रातल्या शिंपल्याच्या संगतीत जाऊ, बरं काय होतंय पाहू. तो स्वाती नक्षत्रामध्ये समुद्रातल्या शिंपल्याच्या संगतीत गेला. काय झालं, त्याचं मोती बनला. पहिल्या थेंबाचं अस्तित्वही शिल्लक राहिलं नाही. दुसरा थेंब मोत्यासारखा चमचम करू लागला आणि तिसरा थेंब मोतीच बनला. हे तीन वेगवेगळे स्तर कशाने निर्माण झाले? संगतीने. पहिल्या थेंबाने तापलेल्या लोखंडाची संगती केली. मला सांगा, तापलेलं लोखंड हे संगती करण्यासारखं आहे का? पण तो थेंब त्याच्या संगतीत गेला. संतप्ता यशी संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायते. अतिशय तापलेल्या लोखंडाच्या संगतीत गेलेला पाण्याचा थेंब
त्याचं नावही जाणलं जात नाही. आणि मुक्ताकार तया तदेव नलिनी पत्रस्थितम राजते तत एव, तोच पाण्याचा थेंब नलिनी पत्रस्थितम मुक्ताकार तया राजते, नलिनी पत्रावर स्थित का झाला की मोत्याच्या आकाराप्रमाणे शोभू लागतो. आणि तोच पाण्याचा थेंब स्वात्या सागर शुक्ती मध्य पतितम तन मौक्तिकम जायते, स्वाती नक्षत्रामध्ये समुद्रातल्या शिंपल्याच्या संगतीत गेला त्याचा मोती होतो मोती. एकूण शेवटी सारांश सांगतात, प्रायेण अधम मध्यम उत्तम गुणाः संवासतो जायते. अधमगुण, मध्यमगुण, उत्तम गुण आपण जशी संगती करू त्याप्रमाणे आपल्या जीवनात निर्माण होत असतात. म्हणून वाईटाच्या संगतीत जीवनही वाईटच बनणार, मध्यमाच्या संगतीत मध्यम बनणार, उत्तमाच्या संगतीत उत्तम बनणार. म्हणून वाईटाची संगती नकोच. मला सांगा, विंचवाची संगती व्हावी का? होऊ नये ना. बरं, कधी होऊ नये? कधीच होऊ नये का? कधीच ती परवडणारी नाही. पण थोडंसं तुकोबरांच्या भाषेत जरा फरक लक्षात आणून देतो. एक वेळ विंचू बरा नाहीच, तो बरा नाच, पण यांच्यापेक्षा बरा. एक वेळ विंचू बरा असं तुकोबरा म्हणतात. समाजात अशी काही माणसं आहेत की त्यांच्यापेक्षा विंचू बरा म्हणण्याची पाळी आलेली आहे. एक आपल्या लक्षात आणून देतो. विंचू माहीत आहे ना? त्या विंचवाने नांगी आपली वर धरू द्या आणि आपल्या सर्वांगावरून फिरू द्या. आपल्यावर काही त्याचा परिणाम होईल का? काहीच होणार नाही. नांगी वर धरू द्या, सर्वांगावर फिरू द्या, काहीच परिणाम होणार नाही. परिणाम कधी होईल? नांगी का खाली टेकवली का साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. विंचू हानी नांगी, विंचू हानी नांगी, लावी आणि कांगी, अग्न लावी आणि कांगी. विंचू हानी नांगी, अग्न लावी आणि का अंगी. विंचवाने नांगी का मारली का निश्चित त्याचा आपल्यावर परिणाम होणार. पण नांगी मारली तर नांगी वर धरून तो आपल्या सर्वांगावरून फिरू द्या, आपल्यावर त्याचा काहीच परिणाम होणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला? विंचवाच्या फक्त नांगीमध्ये विषय, विंचवाच्या फक्त नांगीमध्ये विषय, पण तुकोबारा म्हणतात दुर्जनाच्या सर्वांगामध्ये विषय. तुका म्हणे विंचाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. विंचवाच्या फक्त नांगीमध्ये विषय, बाकी अंगात काही नाही. पण दुर्जनाच्या सर्वांगामध्ये विष भरलेलं आहे, सर्वांगामध्ये विष भरलेलं आहे. आता दुसरा एक महत्त्वाचा फरक सांगतो. विंचवाने नांगीने स्पर्श केला तरच त्याचा दुष्परिणाम आहे. पण दुर्जनाच्या कुठल्याही अंगाचा स्पर्श तर नको, पण तुकोबाराने इतकी पुढची भाषा वापरली की दुर्जनाचं दर्शनही नको. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन, नको
नको तयाचे दर्शन, एक क्षणभर देखील त्या दुर्जनाचं दर्शनही नको. त्याचे दर्शन न व्हावे, शव असता तो जीवे. त्याचं दर्शनही नको. दर्शन देखील हानिकारक आहे. स्पर्श तर बाजूला राहिला, दर्शनही नको म्हणतात. वाईटाच्या दर्शनातही दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. एक श्रीमद भागवतातलंच उदाहरण आपल्या लक्षात आणून देतो. अजामेळ हा पूर्वीचा सत्शील सदाचरणी होता, चांगला होता. समिधा आणण्याकरता म्हणून तो अरण्यात गेला. तिकडून येत असताना त्याला असं वाटू लागलं, त्या लांबच्या रस्त्यापेक्षा मधला जवळचा, तुम्ही काय म्हणता त्याला, शॉर्टकट, या शॉर्टकटने जाऊ म्हणून तो एका मधल्या गल्लीतून शिरला. पण ती मधली गल्ली विचित्र होती. त्या विचित्र गल्लीतून तो चालला असताना एक क्षणभर त्याची नजर अशी बाजूला गेली तर एक वाईट दृश्य त्याला दिसलं. एक क्षणभर फक्त. एक जार पुरुष एका वेश्येबरोबर काम क्रीडा करताना दिसून आला. ती गल्ली होती. एका क्षणाचं वाईटाचं दर्शन त्या अजामेळाला झालं. त्याचा दुष्परिणाम असा झाला, त्याच्या मनात सारखं तेच येऊ लागलं. कसा तो आनंद लुटत होते ते. आपल्याला नाही का असा आनंद लुटता येणार? आपल्याला असं येऊ शकेल, लुटता येईल. त्यांना लुटता येतो, आपल्याला का लुटता येणार नाही? म्हणून तो समिधा घेऊन आला खरा, येतोय खरा, पण होता त्याच गल्लीत. समिधा ठेवल्या नंतर त्या गल्लीने त्याला काही थांबू दिलं नाही. त्याला मागे फिरवलं, चला जाऊच आपण तिकडे. तो पुन्हा फिरून आला आणि वेश्यागामी बनला, दुराचरणी बनला, दुर्वर्तनी बनला आणि तिच्याकरता सर्व संपत्ती संपवली. त्या वेश्येकरता सगळी संपत्ती संपवली. शेवटी काहीच नाही. मग ती वेश्या काय तशी राहू दिली. मग चोऱ्या करू लागला, दरोडे घालू लागला. नको ते वाईट कर्म तो करायला लागला, वाम मार्गाला गेला. एका क्षणाचं वाईटाचं दर्शन अजामेळाच्या अधःपतनाला कारणीभूत झालं की नाही? म्हणून वाईटाचं दर्शनही नको असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. संगती तर नकोच नको, पण वाईटाचं दर्शनही नको. आपलं जीवन वाईट होणार, उद्ध्वस्त होणार, संपलं जाणार. म्हणून चांगल्यांच्या संगतीत राहा. एक सांगतो, चांगल्यांच्या बरोबरच जर आपण पायी वारीला गेलो तरच दिंडी धरून चालणार. आणि मोकारांच्या संगतीत जर गेलात तर पंढरपुरात पर्यंत याची दिंडीची गाठभेट होत नाही. मैलभर पुढं नाही तर मैलभर मागं. चांगल्यांच्या बरोबरच जर पंढरपूरला गेलो तरच चंद्रभागेवर स्नानाला जाणार. आणि इतरांच्या संगतीत गेलं का तिथेच मठामध्येच पुण्यश्लोको नळो राजा. चांगल्यांच्या संगतीत चांगले विचार, चांगलं आचरण घडत राहतं. म्हणून वाईटाच्या संगतीत जाऊ नये. चांगल्यांच्या हे चांगल्यांनी लक्षात घ्यावं. चांगल्यांनी चांगल्यांची संगती करावी. चांगलाही जर वाईटाच्या संगतीत गेला, चांगल्याचंही वाईट होणार, त्याचं जीवन संपलं जाणार. तुकोबारायांचा दृष्टांत सांगतो. हिरा आहे, हिरा किती किंमतवान आहे. ज्ञानोबारायांच्या भाषेत सांगू, पृथ्वीचं मोल कमी पडेल अशी काही काही हिऱ्यांची किंमत असते. पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे. पृथ्वीचं मोल कमी पडेल अशी काही काही हिऱ्यांची किंमत असते. असा अनमोल हिरा, त्याची परीक्षा काय? तुकोबारायांनी त्याची परीक्षा सांगितली. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घणी,
तोच मोल पावे खरा करणीचा होय चुरा. ऐरणी ठेविता घनी मारिता जो वाचे तो हिरा. ऐरणीवर ठेवायचं त्याला आणि वरून लोहाराच्या घणाने मारायचं. सोनाराची टुकटुक हातोडी नाही, लोहाराचा घण तरी जो फुटत नाही तो आहे हिरा. असा अभेद्य हिरा, न फुटणारा हिरा. पण तुकोबरा म्हणतात तो देखील फुटला ना. ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला कुसंगे नाडला साधू दैसा कुसंगे नाडला साधू दैसा. ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला कुसंगे नाडला साधू दैसा कुसंगे नाडला साधू दैसा. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. तुकोबरा म्हणतात जो हिरा पण भंगला ना. कशाने? ढेकणाच्या संगे. तसे समाजातही काही ढेकणं आहेत, माणसातही काही ढेकणं आहेत की त्यांच्या संगतीत चांगले चांगले हिरे नष्ट होतात. चांगले चांगले हिरे. कुसंगे नाडला साधू तैसा. समाजातही काही ढेकणं म्हणजे सांगतोच. ढेकून माहीत आहे ना. ढेकून काय करतो? रक्त शोषण करतो. तसं जी माणसं दुसऱ्याचं शोषण करतात ती ढेकणं समजावीत. मनुष्याने आपल्या जीवनात इतरांचं पोषण करावं, इतरांचं शोषण करू नये. शोषण करणं ही मतकुन वृत्तीशास्त्रात ढेकणाची वृत्ती सांगितलेली आहे. समाजात अशी काही वाईट माणसं असतात की त्यांच्या वाईटांच्या संगतीत चांगल्या चांगल्यांचं जीवन उद्ध्वस्त होऊन जातं. म्हणून आपलं जीवन चांगलं बनावं असं ज्याला वाटत असेल, जिनं भलं व्हावं असं ज्याला वाटत असेल त्याने संतांच्या संगतीत यावं. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. संत संगष्टने जिने भले. संतांच्या संगतीतच आपलं जीणं चांगलं होऊ शकतं. म्हणून वाईटाच्या संगतीत जाऊच नाही आणि चांगल्यांच्या संगतीत आल्याशिवाय राहू नये. कावडीच्या अभंगात तुकोबारा म्हणतात संग संतांचा करिता बरवा उत्तमोत्तम ठेवा. पंथ तो सुपंथे चालावा उगवा वासना लिगाड. चांगल्यांची संगती करत जावी असं तुकोबारांचं आग्रहाचं म्हणणं आहे. बाबांनो, इतरांची संगती करू नका आणि चांगल्यांच्या संतांच्या संगतीत आल्याशिवाय मात्र राहू नका, एवढं लक्षात घ्या. तेव्हा काही लोक म्हणू लागले, महाराज चांगल्यांच्या संगतीत या असं तुम्ही म्हणता, तर ठीक आहे, ती संतांची संगती घडायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. ती कशी घडावी बरं? संतांची संगती कशी घडली पाहिजे? कारण कुठल्याही गोष्टी ह्या प्रकारावर अवलंबून असतात. कोणत्या प्रकाराने केलं पाहिजे याच्यावर त्याची फलं अवलंबून असतात. तो प्रकार आता कालबाह्य झाला आहे. आता तशी लागवड उपयोगाची नाही. आता ती जातही आता चालायला नाही. या प्रकाराने करता येणार नाही.
या प्रकाराने करण्यात काही पदरात पडेल. या प्रकाराने गेलात ना तुमच्या हाताला काहीच लागणार नाही. व्यवहारात आपण पाहतो व्यवसाय अशा प्रकारे केला पाहिजे किंवा कुठली शेती अशा प्रकारे केली पाहिजे. द्राक्ष बागायत शेती ही कशा प्रकारे केली पाहिजे, लागवड किती अंतरावर, कोणती जात केव्हा लावावी, प्रकारावर अवलंबून त्यांचा प्रकारच फसला म्हणून काही त्यांच्या हाताला लागलं नाही. अशा प्रकारचं आता जमत नाही. आता तसं वातावरण नाही. म्हणजे प्रकारावर भिन्न भिन्न फलश्रुती अवलंबून आहे. तुकोबाराय तुम्ही म्हणतांचा संतांचा समागम घडला पाहिजे, तर संतांचा समागम कसला घडावा, कसा घडावा, कोणत्या प्रकाराने घडावा बरं. तर तुकोबाराय म्हणतात कोणत्या प्रकाराने घडावा असं तुमचं म्हणणं आहे. तर माझं तुम्हाला स्पष्ट असं म्हणणं आहे कोणत्याही प्रकाराने का होईना तो समागम जीवनात घडावाच हेच तुकोबाराय आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात. समागम एखादी परे, समागम एखादी परे, समागम एखादी परे, संत समागम एखादी परे. तुमचं म्हणणं संतांचा समागम व्हावा, तो कसा व्हावा. तुकोबा म्हणतात कसाही हो, कुठल्या प्रकाराने व्हावा, कुठल्या एखाद्या प्रकाराने व्हावा. संत समागम एखादी परी, परी म्हणजे प्रकार, कुठल्याही एखाद्या प्रकाराने का होईना तो समागम व्हावा. प्रकार कोणताही असो, कोणत्याही प्रकाराने समागम झाला संतांचा तो लाभदायकच ठरणार. कोणत्याही प्रकारे हो, प्रकारामुळे त्याच्यात काही फलश्रुतीत काही उणीव राहते असं नाही. कोणत्याही प्रकाराने घडला तरी तो लाभदायकच ठरणार. कोणत्याही प्रकारे हो. मी आपल्याला 2-3 प्रकार सांगणार आहे. त्या प्रकाराने, कुठल्याही प्रकाराने घडले, सामान्य जरी प्रकार तुम्ही घडला, सामान्य प्रकाराने जरी तो समागम घडला तरी तो उपयोगाला येणार आहे.
वाईट प्रकाराने जरी घडला, दुर्बुद्धीने जरी घडला, घातक वृत्तीने जरी घडला, तरी तो समागम उपयोगालाच येणार आहे. मी पुढे पुढे आपल्याला सांगणार आहे. कोणत्याही प्रकाराने हो, पण तो समागम व्हावा. संतांच्या संगतीत कुठल्याही प्रकाराने का होईना यावं. तो लाभदायकच ठरणार. आपल्याला एक मी लक्षात आणून देतो. आई, काय ग तुझी धडपड चाललेली आहे? आईने सांगितलं, बाळ आज सण आहे आणि सणाला बहुतेक पुरणपोळ्या केल्या जातात. आपण गरीब आहोत, आपण दरिद्री आहोत, आपल्याला काही शक्य नाही. पण माझ्या एक डोक्यात आलंय, मी कोणाकडून का होईना उसनं आणणार आणि आज मात्र तुला पोळी खाऊ घालणार आहे. कारण तू जर दुसऱ्याच्या दारात गेला तर काही वेळा सामान्य गरिबाच्या मुलाला श्रीमंताकडून अवहेलना केली जाते. आपलं ग्रामीण भाषेतून घालून पाडून बोललं जातं, आलं जा खाळं. बघा कसं टोकून पाहते, कसं काय अशी काही निर्भत्सना केली जाते एखाद्या गरिबाच्या मुलाची मोठ्यांकडून, श्रीमंताकडून. आणि तुझी जर अवहेलना कोणी केली तर मला ती सहन होणार नाही. म्हणून माझं म्हणणं आहे, तू कुठे जाऊ नको, तुझ्याकरता मी आज पुरणपोळी करायचं ठरवलेलं आहे. एकीला ती बोललेली होती, तिच्याकडे ती गेली, गहू डाळ तांदूळ उसने दिले तिने. म्हणे मी आता करणार तुझ्याकरता पोळी. पुरणपोळी केली. आई झाली का ग पोळी? हो झाली. पोळी काय पदार्थ आहे? विशेष पदार्थ. बहुतेक सणाला पुरणपोळी केली जाते, विशेष पदार्थ आहे. कर ना मग लवकर, खाऊ दे ना मला, पाहू दे. थांब, झाली आता 10 मिनिटात ये. आई झाली का ग पोळी? हां झाली. आण ताट आण, नैवेद्य भर, भगवंताला समर्पित कर. आपण अन्न भगवंताला समर्पित केल्याशिवाय खाऊ नये. देवाला नैवेद्य ग्रहण केल्याशिवाय देवाने आपण खाऊ नये. देवाला न देता आपण खाणं हे चोराचं लक्षण आहे, चोराचं. भगवान स्वतः सांगतात, तैर दत्तान प्रदायेभ्यो यो भुंक्तेस्तेन एव सहा. देवाला न देता जो अन्नभक्षण करतो तो चोर आहे, चोर. कारण त्याचंच आहे सर्व. त्याचं त्याला न देता आपण खाणं हे चोराचं लक्षण आहे. म्हणून त्याला समर्पित करावं, त्याला नैवेद्य समर्पित करावा आणि मग तो प्रसाद म्हणून आपण भक्षण करावा. देवाच्या प्रसादे करारे भोजन. म्हणून तो नैवेद्य देवाला समर्पित कर. ताट भरलं, नैवेद्य देवाला समर्पित केला. आला आई, दिला देवाला नैवेद्य समर्पित केला. म्हणे आता खा. खूप सुंदर लागली त्याला पोळी, फार आवडली. आई खास झाली ग पोळी, मला खूप आवडली. खा ना बाळ, तुझ्याकरताच आज मी हा उद्योग केला एवढा. यथेच्छ झालं, चांगलं वाटलं. हो. दुसऱ्या दिवशी तो आईला काय म्हटलं माहीत आहे का? आई आजही पोळीच कर. आईला माहीत होतं हा उद्या आग्रह धरणार आहे, म्हणून तिने पुरण राखून ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी तिने पुरणपोळी करून दिली. खूप सुंदर वाटली. तिसऱ्या दिवशी तो काय म्हटलं माहीत आहे का? आई रोजच पोळी कर, मला खूप आवडली. आता रोज कुठून देणार हो पोळी?
सणाच्याच दिवशी उसनवारी करून आणलेली ते डाळ तांदूळ गहू रोज कुठून देणार? गप राहिली आई. दररोजचं जेवण दिलं, नाही खाणार मी, पोळीच दे पोळी. आता कुठून देणार ते? नाही ते जेवलं पोरगं. चढ जेवल दुसऱ्या दिवशी नाही. आता आपलं पोरगं जेवलं नाही, आई कशी जेवल हो? आई व्यथित झाली. पोरगंही नाही जेवलं, ही नाही जेवलं, रडत बसली बिचारी. जिच्याकडून डाळ गहू उसने आणले होते ना तिने, ती सहज फिरायला आली. पाहतात हे रडतं. का हो सीताबाई रडता? काय झालं काय? अहो काय सांगायचं, माझा बाळ्या 2 दिवस झालं जेवला नाही. 2 दिवस झालं जेवला नाही. हो, मग डॉक्टरकडे न्या ना. म्हणे तसा रोग नाही ना. आता या रोगाला काय डॉक्टरकडे न्यायचं आहे का? काय तो म्हणतो रोज पोळीच दे. कुठून दे ना? का बरं? तू तर माझ्याकडून गहू डाळ उसने आणले होते ना, तू केली नाही का पोळी त्याला? त्याने तर सगळे बिघडले. त्या दिवशी पोळी ते खाऊ घातली त्याला. तो म्हणतो रोजच पोळी दे. आता कुठून देणार? तू रोज देणार आहे का उसने मला? परत दुसऱ्या दिवशी म्हणशील कधी देणार? काय करू? ते म्हणाली एक मार्ग आहे. काय? तो म्हणतो रोजच कुठून देणार हो? एखाद्या दिवशी ठीक आहे, रोज कुठून देणार? ती म्हणाली रोज त्याला पोळी मिळेल असा मार्ग आहे माझ्याजवळ. म्हणे काय? तू त्याला घेऊन पैठणला जा. पैठणला नाथ महाराजांच्या घरी रोज पुरणपोळीचा नैवेद्य असतो देवाला. विजय पांडुरंगाला रोज पुरणपोळीचा नैवेद्य असतो. रोज हो रोज. जागीरदार आहेत नाथ महाराज. त्यांच्याकडे जे कथेला येतात, पुराणाला येतात, रामायणाला येतात, ओगराळ साखर प्रसाद म्हणून वाटतायत असे जागीरदार आहेत नाथ महाराज. रोज पुरणपोळीचा नैवेद्य असतो देवाला. देतील हो, नक्की देणार. ती त्याला म्हणाले का रे येतो का पैठणला? म्हणे पोळी मिळणार आहे का? नाही म्हणून तर म्हणतो मग कुठे यायची तयारी आहे माझी, पोळी मिळाली पाहिजे. ती त्याला घेऊन पैठणला गेली. नाथ महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि नाथ महाराजांना विनंती करते, महाराज हा माझा मुलगा आपल्याजवळ राहू द्या. चटकन लगेच नाथ महाराज म्हटले हरकत नाही, राहू द्या, अनेक मुलं आहेत आमच्या इथे. तो राहिला तर काय हरकत नाही. मुलामध्ये मुलांना करमून जातं, त्यांना खेळायला बरं वाटतं, आनंद वाटतो, करमून जाईल त्याला, राहू द्या. बरं दिवसभर भरगतचा कार्यक्रम असतात. पहाटे काकडा असतो, नंतर पारायण असतं, नंतर भजन असतं, नंतर रामायण असतं, नंतर पुन्हा हरिपाठ असतो, भजन असतं, जागर असतो, दिवसभर भरगतचा कार्यक्रम असतात, करमून जाईल त्याला. असं नाथ महाराजांनी म्हटल्यावर तो म्हणू लागला, आईने मला इथे आणलं, यांनी तर पुरणपोळीचं नावही घेतलं नाही आणि काकड्यापासून सुरुवात केली यांनी. म्हणजे काकडा ते जागर म्हणजे मेला. सर्व दिवसभर हे कार्यक्रम हे गळ्यात पडणार आपल्या. त्याने आईला बाजूला घेतलं. आई जरा तुला मला खाजगी बोलायचं, जरा इकडे. बाजूला घेतलं. काय आई तू इथं कशाला आणलं मला? अरे यांच्याकडे पुरणपोळीचा रोज देवाला नैवेद्य असतो, इथे पोळी मिळेल आपल्याला, त्या बाईंनी सांगितलं म्हणून मी तुला इथं आणलं. मग पोळीचं तर नावही नाही घेतलं त्यांनी आणि काकड्यापासून सुरुवात केली. तू इथं मला सोडून जाणार, पोळी मिळणार नाही, पण हे माझ्या गळ्यात पडणार. तर तू त्यांना विचार पोळी मिळेल का तर इथं राहायचं. आता कोणत्या तोंडाने आई विचारणार हो? महाराज माझा मुलगा बाकीचं हे काही करणार नाही, फक्त पोळी खाण्याकरता राहीन म्हणतो. कोण धाडस करेल असं विचारण्याचं? तेव्हा म्हणू लागली असं विचारण्यापेक्षा न थांबलेलं बरं. चला
पोळी मिळत असेल तर विचार, तर थांबायचं, नाही तर चला आपल्या घरी. म्हणे मग चला आपल्या घरी. कोणत्या तोंडाने विचारायचं? मी हे काहीच करणार नाही, फक्त पोळी खाईल, कसं म्हणणार आपण? निघाले. नाथ महाराजांच्या लक्षात आलं मायलेकरांमध्ये काय कुरबुर झालेली आहे, त्यामुळे आईने निर्णय बदललाय, जायचं ठरवलंय. नाथ महाराजांना ते ठीक वाटलं नाही. एक लक्षात घ्या, लोखंडाने परिसाजवळ जावं आणि लोखंड जर लोखंडच राहत असेल तर कमीपणा कोणाचा आहे? परिसाचा आहे. शिवतली या ही परिसे लोहत्वाचे अवदशे नचुकी जे आयसे तै कवना तो बोलू. ज्ञानोबराय म्हणतात, परिसाजवळ लोखंडाने जावं आणि लोखंड जर लोखंडच राहत असेल तर यात परिसाचा कमीपणा आहे. म्हणून आपल्याजवळ येऊन जर हात जात असेल परत तर यात आपला कमीपणा आहे. नाथ महाराजांना ते बरं वाटलं नाही. नाथ महाराज म्हणतात, ओ आईसाहेब, ओ आईसाहेब, इकडे या, इकडे या. तुम्ही त्याला इथे ठेवणार होते ना, मग घेऊन चाललात? नाही, तसं काय नाही, जातो म्हणे आम्ही. नाही नाही, तुम्ही संकोच करता काहीतरी. काय त्याचं म्हणणं आहे सांगा? नाही, तसं काय नाही, आम्ही जातो. तुम्ही संकोच करताय, त्याचं काहीतरी म्हणणं आहे म्हणून तुम्ही निर्णय बदलला आहे. काय म्हणणं आहे समजू द्या तर खरं. चर्चा तर करा, चर्चेने प्रश्न सुटतात. चर्चा तर करा. या या या, पुन्हा पुन्हा आग्रह धरल्यानंतर ती पुन्हा आली. नाथ महाराज म्हणतात, का हो आहे साहेब, तुम्ही त्याला तर म्हटले होते याला तुमच्याजवळ राहू द्या, तुम्ही लगेच त्याला घेऊन चाललात. नाही म्हणे, तसं काय नाही, काय संकोच करतात, त्याचं काय म्हणणं स्पष्ट सांगा. अहो मी तुम्हाला म्हटलं, तुम्ही लगेच काकडा वगैरे सर्व सांगितलं, दिवसभरचे भरगतचं कार्यक्रम, पोरात मुलांमध्ये मुलांना करमून जाईल तुम्ही म्हटलात. पण जे तुम्ही दिवसभरचे कार्यक्रम सांगितले तो म्हणतो मी ते काहीच करणार नाही. काकडा का पारायण का भजन का हरिपाठ, मी फक्त पोळी खाण्याकरता राहील. तो म्हणतो पोळी मिळेल का एवढं विचार. मी कोणत्या तोंडाने तुम्हाला विचारणार की माझा मुलगा काहीच करणार नाही, फक्त पोळी खाण्याकरता राहील. म्हणून मी चालले होते. तो काहीच करणार नाही म्हणतो, काही नाही. ए इकडे रे बाळ, इकडे. काय तुझं नाव काय? म्हणे माझं नाव गावबा. आणि मग तू आईला घेऊन चालला होता परत. म्हणे आईने मला तुमच्याकडे आणलं, आईने सांगितलं तिथे पोळी मिळणार आहे म्हणून आणलं. आणि मग चालला होता तुम्ही पोळीचं नावही घेतलं नाही ना मगाशी. काकड्यापासून सुरुवात केली, जागरापर्यंत, पर शेजारतीपर्यंत. काकड आरती ते शेजारती. ते मी काहीच करणार नाही. पोळी तुमच्याजवळ खायला मिळेल म्हणून आईने मला इथे आणलं आहे. मला फक्त पोळी खाण्याच करता राहायचं आहे. पोळी मिळेल का एवढं सांगा, ते मी बाकीचं काही करणार नाही. नाथ महाराज म्हणतात, असं होय, ठीक आहे, काय हरकत नाही, पोळी तर खाशील ना, मग तेवढ्या करता तर आलो आहे. ठीक राहा, पण मी ते काहीच करणार नाही बरं. नाही तर पुन्हा नको, हे करार व्यवस्थित झालेला बरा, पुन्हा नको बिघडी काय व्हायला. म्हणे काही नाही, पोळी खाण्याकरता बरं, फक्त मला सांगून ठेवा कधी मिळेल, म्हणजे त्यावेळेला मला इथे व्यवस्थित हजर राहायला. नाथ महाराज म्हणतायत 11 वाजता मी विजय पांडुरंगाला नैवेद्य घेऊन येईन आणि तुला हाक मारेल, मग माझ्याबरोबर तुला पुरणपोळी खाऊ घालेल. असं 11 वाजता? हो बरं ठीक आहे. बरं परत संध्याकाळी? म्हणे संध्याकाळी मिळणार पोळी ना? हो पोळीच. किती वाजता? 8 वाजता. कामच झालं म्हणतो, दोन्ही टाईम पोळी म्हणजे. बरं, पण मला हाक मारणार ना? हो हाक मारणार. मग कुठं लावू? वळकटी लावा. इथे वळकटे लावली, मुलामध्ये वळकटे लावलेली आहे. आईसाहेब तुम्ही आता काही काळजी करू नका, तू आणि आम्ही, तुम्ही जा, याला मी 2 टाईम पोळी खाऊ घालणार, काही काळजी करायची नाही. नाही ना, फक्त पोळी खाईल म्हणतो.
हो म्हणे, तो इथे राहण्यातही आमचा मोठा गौरव आहे. म्हणे कसं काय गौरव? तर आमच्या इथे गौरव असा आहे त्याचा राहण्यातला. आमच्या इथे काही मृदंग वादनात तयार आहेत मुलं, काही संस्कृतमध्ये प्रवीण आहेत, काही वेदांतामध्ये तयार आहेत, कोणी भजनामध्ये चांगले गायक आहेत. खूप चांगल्या प्रकारे एक एक जण एकेका विषयात प्रवीण आहे. सर्व प्रकारे आमच्या इथे एकच उणीव आहे. म्हणजे काय? खास खाणाराच कोणी नाही. आणि हा इथे राहण्यामध्ये तीही उणीव आमची कमी होणार आहे. आम्ही कोणाला सांगू शकतो आमच्याकडे खास खाणाराही मुलगा आहे. त्यात आमचा गौरव आहे. राहू द्या, काही काळजी करू नका, तुम्ही जा म्हणे. आता व्यवस्थित झाला आहे करार, काही काळजी करण्याचं कारण नाही. सुरू झाला काकडा, याने पाहिला, पण आपलं ठरलेलं आहे ते काही नाही. काकडा झाला, पारायण झालं. हा वाट पाहत होता 11ची. 11ला बरोबर नाथ महाराज नैवेद्य घेऊन आले, समर्पित केला, हाक मारले, गावा ताडकन उठला आला. महाराज 11 म्हणजे 11. हो, तुला पोळी खायची ना? हो म्हणे, तेवढ्या करतात आलं. नाथ महाराजांनी त्याला आपल्याबरोबर जेवायला घेतलं. आता नाथ महाराजांच्या घरची पोळी, खास पोळी ती, आणि त्याच्यावर लोणकडे तूप. आमचे वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, तुपम विना नैव गिळंती पोळी. कुठलं संस्कृत होतं कोणाच ठाऊक त्यांचं. पोळी म्हटली की त्याला तूप पाहिजे. असं तो भरपूर, इतकं त्याला आवडली ती पोळी. तो लाला आईपेक्षा लय भारी खा झाले म्हणे, काय सुंदर आहे. हे म्हणे खा, पोळी खायची. हो म्हणे, तेवढ्या करतात आलं, खास आईपेक्षा चांगली आहे म्हणे. यथेच्छ जेवण झालं. उठले, हात धुतला. बरं महाराज, जातो मी आता, माझ्या जा म्हणे. बरं, संध्याकाळचा 8चाच टाईम ना आपला? हो म्हणे, 8चाच. पोळीच मिळणार ना? हो म्हणे, पोळी. कामच झालं म्हणतो, पण मी ते बाकी काही येणार नाही. हां, आपलं ठरलेलं आहे. 2 टाईम जेवायला फक्त 1000, पोळी खायला 1000, बाकी काही करायचं नाही. असा तो गावा. तिथे वास्तव्याला आहे, नाथ महाराजांच्या सान्निध्यात आहे. एके दिवशी नाथ महाराजांनी प्रवचनात असं जाहीर केलं की आम्ही फाल्गुन वद्य षष्ठीला जलसमाधी घेणार. षष्ठीचा आमचा घनिष्ठ संबंध आहे. आमचा जन्म षष्ठीला, जनार्दन स्वामींची भेट षष्ठीला, दत्तात्रयांचं दर्शन षष्ठीला, आणि आम्ही जलसमाधी घेणार षष्ठीला. श्रोते म्हणले, होते रामायण चालू येते. नाथ महाराजांनी सांगितलं, रामायण फाल्गुन वद्य षष्ठीपर्यंत. अहो, तुम्ही तर म्हटले ना, रामप्रभूंनी मला रामायण करायला सांगितलंय, रामायण लिहायला सांगितलंय, म्हणून तुम्ही रामायण सांगता म्हणून आम्ही आलो. पण रामप्रभूंना आम्ही हेच सांगितलं की फाल्गुन वद्य षष्ठी त्या दिवशी जलसमाधी घेणार. श्रोते म्हणाले, रामाचा आणि तुमचा करार काय झाला आम्हाला माहीत नाही, पण तुम्ही रामायण सांगणार म्हणून आम्ही श्रवणाला आलो. आम्हाला पूर्ण रामायण तुम्हीच ऐकवा, तुम्हीच पूर्ण रामायण आम्हाला सांगितलं पाहिजे. नाथ महाराज म्हणतात, पूर्ण रामायण ऐकायचं एवढाच तुमचा मुद्दा आहे ना? हो. मग म्हणे, ठीक आहे, मी तुम्हाला वक्ता देतो सांगणारा, मग काय हरकत आहे. पण म्हणे, तो वक्ता चांगला पाहिजे ना? हो, माझ्यासारखाच चांगला देतो. ठीक, काय हरकत नाही, चालेल. मग पण तुमच्यासमोर प्रात्यक्षिक होऊ द्या, आम्हाला कळू द्या तुमच्यासारखं आहे का, कोण सांगणार. म्हणे, करा तयारी. दुपारच्या वेळेला तयारी केली. नाथ महाराजांनी हाक मारली, गावात ताडकन उठला, जवळ आला. महाराज, आज मधीच कशी काय पोळी?
आपला 8चा टाईम आहे ना, आता 4 वाजता पोळी कशी काय? 8चा टाईम आहे ना. नाथ महाराज म्हणतात आता पोळी नाही, आता पोथी. म्हणजे तू रामायण सांग. मी सांगतो, तू रामायण सांग. नाथ महाराजांची आज्ञा. ठीक आहे, तयारी झाली. नाथ महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि गावबा बसलेला आहे. युद्धकांड, आता भावार्थ रामायणाचं पारायण आपल्या इथे चालू आहे. युद्धकांडाच्या 44व्या अध्यायापासून पुढचं जे सर्व रामायण आहे, भावार्थ रामायण, ते गावबाने केलेलं आहे, नाथ महाराजांचं नाही. पण अगोदरचं रामायण जसं आहे नाथ महाराजांचं, युद्धकांडाच्या 44व्या अध्यायापासून पुढचं सर्व भावार्थ रामायण गावबाने केलेलं आहे. पण नाथ महाराजांच्या रामायणात आणि गावबाच्या रामायणात फरक काहीच जाणवत नाही. काय त्यांनी केली साधना, कुठे केला अभ्यास, कुठे केली तपश्चर्या, काही नाही. फक्त नाथ महाराजांच्या सान्निध्यात राहिला आणि पोळ्या खाण्याकरता राहिला. पण पोळी खाण्याकरता राहिलेला गावबा, पण तो रामायण, भावार्थ रामायण पुढचं सर्व करणारा या प्रकारचा लेखक बनला. नाथ महाराजांच्या रामायणात आणि त्याच्या रामायणात फरक जाणवत नाही. एक लक्षात घ्या, आपल्या ठिकाणी योग्यता जरी नसली तरी सत्पुरुषाच्या सान्निध्यात जर आपण आलो तर ते सत्पुरुष आपल्या योग्यतेने अयोग्यालाही योग्य करतात. ही संतांची स्वतंत्र शक्ती आहे, स्वतंत्र शक्ती आहे अयोग्यालाही योग्य करण्याची. काय गावबाची योग्यता होती? पोळ्या खाण्याकरता फक्त राहिलेला तो गावबा, नाथ महाराजांनी त्याला आपल्या योग्यतेला आणलं. संतांच्या कृपादृष्टीत वाणीत हे सामर्थ्य आहे. कृपा कटाक्ष न्याहाळिले आपले पदी बैसविले, कटाक्षे न्याहाळले आपले पदी बैसविले. नाथ महाराजांनी आपल्या पदावर त्याला आरूढ केलं. संतांच्या वाणीत हे सामर्थ्य असतं. दर्शनात, स्पर्शनात, शब्दात कृपया शिष्य देहके. सद्गुरू आपल्या शिष्यावर दर्शनाने, कृपादृष्टीने प्रयोग करतात. स्पर्शाने, मस्तकावर हात ठेवून मस्तकी तो जाना ठेविला कर. आणि कधी वाणीने असं दर्शनात, स्पर्शनात, शब्दाने कृपा करतात. म्हणून संतांची अशी एक स्वतंत्र आत्मशक्ती आहे की अयोग्यालाही योग्य करण्याची. म्हणून तुकोबाराय म्हणतात, संतांच्या समागमात या तर खरं, कसाही समागम हो, एखादी परी, कुठल्याही एखाद्या प्रकाराने का होईना तो समागम व्हावा, उपयोगाला येणारच. आता पोळ्या खाण्याच्या निमित्ताने समागम घडला ना गावबाला नाथ महाराजांचा. आणखी एक सांगतो आपल्याला प्रकार. आपली आळंदी कोणत्या तालुक्यात आहे? खेड तालुका, राजगुरुनगर. त्याला आता राजगुरुनगर नाव दिलं गेलं कारण राजगुरू नावाचा देशभक्त तिथला, म्हणून त्याचं नाव तिला दिलं आणि आता राजगुरुनगर नावाचं गेलं. भगतसिंगाचा जोडीदार. तर त्याच्या पश्चिमेला कडूस नावाचं एक गाव आहे. त्या कडूस गावात राहणारी एक व्यक्ती, तिचं नाव गंगाराम मवाळ. मी आता दुसरा प्रकार सांगतोय बरं का. पहिला प्रकार सांगितला, पोळ्या खाण्याच्या निमित्ताने नाथ महाराजांच्या समागमात राहिला, त्याचं फल काय पदरात पडलं, कसा झालं. आता दुसरा प्रकार सांगतो आहे. ते गंगाराम मवाळ त्यांची दुभती म्हैस हरवली, दूध देणारी म्हैस हरवली. सापडे ना, इकडे तिकडे पाहतात, कुठंच सापडत नाही.
शेवटी कुठे गेली असेल? ज्ञानेश्वरीतली ओवी लक्षात आली, हिरव्या चारी भांबावे पशु. हिरवा चारा दिसेल तिकडे पशु भांबावला जातो. म्हणून चला हिरवा चारा कोणीकडे पाहत पाहत हा गंगाराम मवाळ निघालेला आहे. तर इकडे डोंगराकडे आला, भंडारा डोंगराकडे. तिथे पाहतो वर हिरवा चारा खूप दिसतोय. चला वर गेली नसेल कशावरून, म्हणून तो वर डोंगरावर गेला. डोंगरावर गेल्यानंतर त्याला म्हैस नाही दिसली, पण डोंगरावर भजन करणारे तुकाराम महाराज दिसले त्याला, त्या गंगाराम मावळाला. तो गंगाराम म्हणाला, कोण ही व्यक्ती आहे? काय चाललंय त्यांचं? पण घेणं काय आपल्याला? आपल्याला आपली म्हैस पाहायला मिळाली पाहिजे, पण त्यांचा एक उपयोग होऊ शकतो आपल्याला. ते इथे आहेत, त्यांनी जर म्हैस पाहिली असेल ना, सांगतील इकडे गेली. आपल्याला तिकडे गेल्यावर आपली म्हैस सापडेल. आपल्याला फक्त म्हैस मिळण्याशी कारण आहे, यांना बोलायला काय हरकत आहे? म्हणून तो गेला. तुकोबारानंद, ओ तुम्ही, ओ ओ तुम्ही, ओ तुम्ही, ओ. पुन्हा पुन्हा जोर. तुकोबाराय भजनात रंगून गेलेले होते. रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगे. सर्वांगाने रंगून गेलेले भजनात तुकोबाराय. याने त्यांना विथ्थान दशेवर बाहेर आणलं. कोण आलेलं आहे? इतक्या लांब डोंगरावर आला म्हणजे कोणीतरी साधक असावा. त्याला त्याच्या साधनेत काहीतरी कमतरता पडली असेल, म्हणून तो जाणून घेण्याकरता आपल्याकडे आला असेल. एखाद्या साधकाचं जीवन जर चांगलं बनत असेल तर आपलं भजन थांबलं तरी काय हरकत आहे? काय हरकत नाही. तुकोबार म्हणतात, बा साधका, का लांब इतक्यावर येणं केलं? काय तुझी अडचण आहे? काय तुझ्या साधनेत त्रुटी आहे? सांग मला, काय अडचण काय तुला? तुम्हाला बा साधकां साधनेतून अडचण काय? तुम्ही म्हणता काय? नाही, मग इतक्या लांब डोंगरावर आला म्हणजे काहीतरी हेतू धरून आला असेल, काहीतरी साधनेची अडचण असेल म्हणून आला असेल. म्हणजे साधना कसली काय कसली? मग कशा करता येणं झालं आहे? काय मला कशा करता काय बोलता? अहो एवढ्या करता तुम्हाला म्हणतो, तुम्ही या डोंगरावर आहे, आमची दुभती म्हैस हरवली, ते सापडत नाही, म्हणून तिला पाहण्याकरता आम्ही आलो आहे. इथे हिरवा चारा दिसला, तुम्ही दिसले. ती जर तुम्ही पाहिली असेल तर सांगाल इकडे गेली म्हणजे आम्हाला आमची म्हैस सापडेल, एवढंच आम्हाला म्हणणं आहे. ती आमची अशी ती मिळत्या जुळत्या शेंगाची म्हैस आहे, ती तुम्ही पाहिली का? एवढं फक्त सांगा, चालू द्या तुमचं काय असेल. नाथ तुकोबाराने कपाळावर हात मारला. ती म्हैस पाहिली का म्हणतो मला. अरे म्हैस पाहण्याकरता कमी डोंगर धरलाय? देहू गावामध्ये कमी म्हशी आहेत, मला त्या पाहायला मिळत नाही म्हणून मी डोंगरावर आणून मला तू इथे येऊन विचारतो म्हैस पाहिली का? अरे एक लक्षात घे, मनुष्य जन्म हा म्हैस पाहण्याकरता नाही आहे, मनुष्य जन्म हा देव पाहण्याकरता आहे. तुला प्रयत्न करायचे असतील तर देव पाहण्याकरता कर. देव पावया करी ओ सायास
तुकोबारा त्याला म्हणतात, अरे मला विचारतो म्हैस पाहिली का? अरे म्हैस पाहण्याकरता का मी डोंगर धरला आणि तू मला इथून विचारतो म्हैस पाहिली का? अरे मनुष्य जन्म कशा करता जरा विचार कर. देव पाहण्याकरता प्रयत्न कर, म्हैस पाहण्याकरता प्रयत्न करू नको. देव पाहावया करीवो सायास. तो म्हणला, माझा प्रश्न तुम्हाला कळलाय का? प्रश्नाप्रमाणे उत्तर द्यावं. माझं म्हणणं आहे म्हैस पाहिली का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. हे बाकीचं भूस उपन्याची गरज काय? मनुष्य जन्म याच्या करता नाही त्याच्या करता नाही, हे बाकीचं कशाला काय बोलता? प्रश्नाप्रमाणे उत्तर द्या. म्हैस पाहिली का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. चाललो आम्ही आमच्या कामाला, चाललो द्या तुमचं काय ते. तुकोबाराने पाहिलं. आपण याला खरं सांगितलं पण याला पटत नाही. आणि बरोबर आहे, त्याची चूक नाही, आपली चूक आहे. आपली चूक अशी आहे, आपण त्याला म्हणतो देव पाहण्याकरता प्रयत्न कर, पण तो काय म्हणतो, माझा प्रश्न काय आहे, म्हैस पाहिली का? हो नाही तर नाही सांगा. तर चूक त्याची नाही, आपली. आपली अशी चूक आहे, जोपर्यंत त्याच्या डोक्यात म्हैस आहे तोपर्यंत देव शिरल कसा काय त्याच्या डोक्यात? याच्या डोक्यातली पहिली म्हैस काढली पाहिजे, डोकं रिकामं केलं पाहिजे, मग देव शिरल. म्हैस जोपर्यंत शिरलेले तोपर्यंत देव कसा शिरल? मग एक करायला पाहिजे, याच्या डोक्यातली पहिली म्हैस काढली पाहिजे. म्हणून तुकोबारा त्याला म्हणतात, काय म्हणणं, म्हैस पाहिली का? एवढंच आमचा प्रश्न आहे. हो नाही सांगा. तुकोबारा त्याला म्हणतात, एक कर, कुठेच जाऊ नको म्हैस पाहण्याकरता. अरे मग म्हैस पाहिजे ना, घरी आहे तुझ्या, गोठ्यात म्हैस जा, गोठ्यात म्हैस जा, कुठंच पाहायला जाऊ नको. तो म्हणला, आतापर्यंत इकडचा एरिया पाहत आलो आहे, आता इकडून जाणार होतो. तू म्हणतो कुठंच जाऊ नका, घरी म्हैस आहे गोठ्यात. जर काय गोठ्यात म्हैस मिळाली नाही तर मग माझ्याशी गाठ आहे, मी याच भागचा आहे. तुकोबार म्हणतात, कुठेच पाहू नको, कुठेच पाहू नको, जा घरी गोठ्यात म्हैस आहे जा. तेव्हा हा म्हणलेला कोण ही व्यक्ती काय आत्मविश्वासाने म्हणते घरी गोठ्यात म्हैस आहे, हा डोंगर कुठं, आपलं घर कुठं, गोठा कुठं नाही, यांना इथून दिसते कसे काय? जा घरी गोठ्यात म्हैस आहे, कुठं पाहू नको म्हणतात. पाहू तर खरं काय यांच्या म्हणण्याप्रमाणे आहे का? म्हणून तो कुठेच न पाहता घरी आला. पाहत होता घरी गोठ्यात म्हैस दिसली. म्हैस दिसल्याबरोबर तो घरातल्या लोकांना म्हणला, कोणाला सापडली, कुठे सापडली, केव्हा सापडली, कशी सापडली? अहो नाही ना अजून. घरचे लोक म्हणतात, कुठे अजून? काय नाही, हे बघा ही काय गोठ्यात म्हैस आहे. सगळे आले बाहेर, पाहत होतो गोठ्यात म्हैस. काय त्याच्या अंतःकरणावर परिणाम झाला कोणास ठाऊक. कोणती व्यक्ती? आणि मला म्हणत होती, मनुष्य जन्म हा म्हैस पाहण्याकरता नाही, देव पाहण्याकरता आहे. तू देव पाहण्याकरता प्रयत्न कर. देव पाहावया करीवो सायास म्हण, न धरी असं नाशिवंत. पण आपण त्यांच्या पुढे म्हशीचाच आग्रह धरला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण आलो, म्हैस आपल्याला मिळाली. पण त्यावेळेला ते एक बोलले होते की मनुष्य जन्म हा म्हैस पाहण्याकरता नाही, देव पाहण्याकरता आहे. तू देव पाहण्याकरता प्रयत्न कर म्हटले होते ते. मी जर त्यांना म्हटलो असतो काय हरकत ना, मला देव पाहायचा आहे, त्यांनी देव दाखवला असता. पण मी म्हशीचा आग्रह धरला. त्यांनी सांगितलं जा घरी गोठ्यात म्हैस आहे. त्यांच्या म्हणण्याने म्हैस मिळाली, त्यांच्या म्हणण्याने देव का आपल्याला मिळाला नसता. पण आपण म्हशीचा आग्रह धरला. पण जाऊ द्या, गेली संधी, एकदा गेली ती संधी, पुन्हा आपल्याला ती संधी मिळू शकते. आपण आता पुन्हा जाऊ त्यांच्याकडे. तो घरच्या लोकांना म्हणू लागला, सापडले ना म्हैस? हो. ही काय आता? मग काय आता म्हैसन तुम्ही? घरचे लोक म्हणाले तुम्ही? म्हणे आता मला म्हैस पाहायची नाही, मला आता देव पाहायचा आहे, देव पाहायचा आहे.
घरात तो शिरला नाही, तसाच बाहेर आला, डोंगराकडे गेला. तुकोबार आहे, त्याला म्हणतात का रे म्हैस नाही सापडली का? तो म्हणला आता मला म्हैस पाहायची नाहीच, मला आता तुम्ही जे म्हटलं होतं तो देव पाहायचा आहे, मला तो देव दाखवा. नतमस्तक झाला. तुकोबाराने त्याला आपल्या सान्निध्यात घेतलं. 14 टाळकऱ्यापैकी तो एक टाळकरी झाला. तुकोबारायांच्या अभंगाचा तो लेखक झाला. तुकोबारायांच्या सान्निध्यात राहू लागला आणि आपल्या योग्यतेला त्याला आणलं आणि सांगितलं. तो म्हणू लागला, महाराज तुमच्या दर्शनात तुम्ही मला सद्गुरू लाभलात, तुमच्यामुळे मला हे सर्व प्राप्त झालं, काही दक्षिणा घ्या. तुकोबारा म्हणतात गुरुदक्षिणा मला काही नको. तो म्हणला नाही काहीतरी घ्या. म्हणजे का बरं असं? तुम्ही मला सद्गुरू सापडलात, मी म्हैस पाहण्याकरता निघालेलो, पण माझ्या डोक्यातून तुम्ही म्हैस काढली आणि मला देवाचं दर्शन करून दिलं. तर आता यामुळे तू जर गुरुदक्षिणा द्यायचं म्हणतो ना, तर सर्वांना तुझ्याप्रमाणे हा लाभ झाला पाहिजे. गुरु भेटल्यानंतर काय होऊ शकतं आपल्या जीवनात बदल, हे सर्वांच्या लक्षात येण्यासाठी एक कर तू. मला माझ्या सद्गुरूंनी जो अनुग्रह केला माघ शुद्ध दशमीला, तो माघ शुद्ध दशमीचा गुरुपदेश दिन म्हणून तो माघ शुद्ध दशमीचा महोत्सव तुझ्या गावी तू सुरू कर आणि गुरु प्राप्त झाल्यानंतर जीवनात कसा बदल होऊ शकतो हे सर्व जनतेच्या लक्षात आणून दे. हीच मला दक्षिणा. गायत चालू आहे. खूप चांगल्या प्रकारे तो माघ शुद्ध दशमीचा महोत्सव त्या कडूसला होतो आहे. माघ शुद्ध दशमीच्या दिवशी भगवान आलेले पाऊल उमटलेले तिथे दिसतात असं म्हटलं जात आहे. तर या प्रकारे माझा मुद्दा आहे, गंगाराम मावळांना तुकोबारायांचा समागम घडला. कुठल्या प्रकाराने घडला? हे हरवलेली म्हैस पाहण्याकरता म्हणून गेला. म्हैस पाहण्याच्या प्रकाराने गेलेला हा गंगाराम मवाळ, पण त्याला देव पाहायला मिळाला. म्हणून कुठल्याही प्रकाराने का होईना समागम संतांचा घडावाच. आता हे साधे झाले. आता खास विचित्र प्रकार सांगतो, वाईट प्रकार सांगतो. मला सांगा, वाल्हा कोळी नारदाला काय हार घेऊन गेला होता का? सत्काराचं ताट घेऊन गेला होता? शाल श्रीफळ घेऊन गेला होता? नारदजी येत आहेत, संत महात्मे येत आहेत, त्यांचा आपण आदरातिथ्य करावं म्हणून गेला नव्हता, लुटायला गेला होता. कुऱ्हाड घेऊन मारायला गेलेला होता. नारद आले, धावला कुऱ्हाड घेऊन, निकालो म्हटल्यानंतर नारदाने गळ्यातला तंबोरा काढला आणि दिला आणि घे कर भजन. तो म्हणतो हे नाही रोकड कॅश काय असेल ते काढा. नारद म्हणता अरे हेच रोकड धन आहे, रामनामाचं धन लूट, तुला किती लुटायचं असेल तितकं. अनेकांनी लुटलंय पण अजून संपलेलं नाही. तो लागला मी तुला काही कीर्तनाचं निमंत्रण दिलं नाही, मला हे सांगण्याच्या भानगडीत पडायचं नाही, काय असेल ते काढाने रस्ता धर. नारद म्हटले मी रस्ताच धरणार आहे, पण तुला रस्त्याला लावल्यानंतर तू चुकीच्या रस्त्याने चाललेला आहेस. अरे लुटमार करणं हा योग्य रस्ता नाही, कोणाची हत्या करणं हा योग्य रस्ता नाही, अधोगतीचा रस्ता आहे, नरकाचा रस्ता आहे. वाल्या डोळे उघड विचार कर, आजपर्यंत किती पाप केले. तुला काय वाटतं केलेलं पाप संपलं? मोठा प्रसंग आहे, आपल्याला सर्वांना माहीत आहे, जास्त विस्ताराने सांगण्याचं काही कारण नाही. तोंडलाला मी काही एकटा आहे काय? आईवडील आहे, पत्नी आहे, मुलं बाळ आहे, मोठा दांडका परिवार आहे. नारदजी म्हणतात तो सगळं श्रीखंड गुलाबजामुन बासुंदी खायला आहे, तुझ्या पापात कोणी सहभागी होणार नाही. नाही म्हणे सगळे होतील, जा विचारून ये. वाल्या म्हणला डोकेवाज दिसतं तुम्ही, मी जायचा विचारायनंतर तू नारद म्हटले नाही, तुला रस्त्याला लावल्याशिवाय मी रस्ता धरणार नाही.
तुला रस्त्याला लावण्याकरताच हा रस्ता धरून मी इथपर्यंत आलेलो आहे. तुला विश्वास जर नसेल तर मला झाडाला बांधून ठेव आणि जा विचारून ये. वाल्ह्याने नारदाला झाडाला बांधले आणि विचारायला गेला. लक्षात घ्या, ही बाब सामान्य समजू नका. वाल्ह्याच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवणारी, वाल्ह्याचा वाल्मिक ऋषी बनवणारी महत्त्वाची घटना जर कोणती असेल तर नारदाच्या वचनावर वाल्ह्याचा विश्वास बसला आणि झाडाला बांधून का होईना विचारायला गेला. विचारायला गेल्यानंतर सर्वांकडून हेच उत्तर आलं, पापम तवैव तत्सर्वम वयंतु फलभागिनः तत्सर्वम पापम तवयेव. ते सर्व पाप तुझंच आहे, आम्ही फक्त फलाचे भागीदार आहोत, तुझं तुला भोगावं लागेल. वाल्याला आपलं पर्वत प्राय पाप दिसलं, कोणीच सहभागी होत नाही. धावत धावत आला, नारदाला साष्टांग प्रणाम केला, झाडाचं सोडलं आणि पर्वत प्राय माझं पाप आहे, मी काय करू सांगा. नारद सांगतात काय नको करू, असू दे पर्वत प्राय पाप, तू राम नाम चिंतन कर, पाप राहणार नाही. त्याला राम म्हणता येईना, मरा. नारद म्हणताय मरा येत आहे ना, मरा म्हण चालेल, त्या मराचं पुढे राम होऊन जाईल. मरेती जप सर्वदा, आनंद रामायणात म्हटले मरा इति सर्वदा जप. मरा मरा येते तोंडातनं, मरा मरा म्हणत राहा, त्याच्या पुढे राम होऊन जाईल. मराचं उलट काय, राम. मरा 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 मराम होऊन जाईल मराचं. राम म्हणण्याच्या उद्देशाने तो मरा म्हणत होता, म्हणून उद्देश राम म्हणण्याचा असल्यामुळे मरा देखील मंत्र ठरला गेला, मरा देखील नाम ठरलं गेलं आणि वाल्ह्याचं सगळं पाप गेलं. वाल्ह्याचा वाल्मिक ऋषी झाला, जगातला आद्य कवी झाला आणि त्याने जसं रामायण लिहिलं तसं रामाला वागावं लागलं, इतका निर्दोष बनला. मला सांगा, त्याला समागम घडला कुठल्या प्रकाराने? लुटण्याकरता गेला, मारण्याकरता गेला, हत्या करण्याकरता गेला. पण याही प्रकाराने घडलेला समागम वाल्ह्याच्या उपयोगाला आला, वाल्मिक ऋषी बनला, त्याचं जीवन बदललं. म्हणून तुकोबारायांचा आग्रह आहे, कुठल्याही एखाद्या प्रकाराने का होईना तो समागम व्हावा. संत समागम एखादिये परी, कुठल्या एखाद्या प्रकाराने का होईना तो समागम व्हावा. महाराज तुमचं म्हणणं आहे कुठल्या प्रकाराने समागम व्हावा, पण झाला तर पाहिजे ना, झाला तर पाहिजे. नाही झाला मग इच्छा तर ठेवा की संतांच्या संगतीत आपल्याला जायचं आहे, संतांची संगती घडली पाहिजे, इच्छा तर ठेवा. नाही झाला तर नाही झाला, आणि मेलो मग मेलं तरी हरकत नाही. या चिंतनात जर तुमचा देह पडला तर पुढच्या जन्मात का होईना हीच अपेक्षा तुम्हाला निर्माण होईल आणि पुढे एवढ्या करताच यावं लागेल. तुका म्हणे देह पडो या चिंतने, पुढे लागे येणे याच सारे, पुढे लागे याच सारे. पडो या चिंतने, या चिंतनात देह पडला तरी चालेल, चिंतन घडावं, पुढे याच्याकरताच जन्म मिळेल, पुढे लागे येणे याचसाठी. या जन्मात नाही समागम घडला, इच्छा तर ठेवा, बलवत्तर इच्छा ठेवा. नाही घडला तर नाही घडला, पुढच्या जन्मात नक्की योग घडून येईल आणि संतांचा समागम घडेल. पण महाराज पुढचा जन्म मनुष्याचाच मिळेल कशावरून? तुकोबारा म्हणता नका मिळेल ना, कुत्र्याचा जन्म मिळाला तरी चालेल, व्हावे त्याचे द्वारी श्वान, व्हावे त्याचे द्वारी श्वान, व्हावे त्याचे द्वारी श्वान, व्हावे त्याचे द्वारी श्वान. संत समागम एखादी
मनुष्याचा जन्म मिळाला नका मिळेना, कुत्र्याचा जन्म मिळाला तरी चालेल, पण त्यांच्या दरवाजातला कुत्रा व्हावा, संतांच्या दरवाजातला कुत्रा व्हावे, त्यांचे द्वारी श्वान याती, त्यांचे द्वारी श्वान याती व्हावे, त्यांच्या दरवाजात कुत्रा होऊन राहावं, हरकत नाही. दरवाजातला कुत्र्याचा जरी आपल्याला जन्म मिळाला तर ते संत महात्मे बाहेर कीर्तनाला जाताना दरवाजातूनच बाहेर पडतील आणि कीर्तनावरून आल्यानंतर दरवाजातूनच आत जातील. त्यामुळे येता जाता त्यांचं दर्शन आपल्याला घडेल, त्यांचा वारा आपल्याला लागेल, त्यांचा वारा ते कडून येत असे वारा, तो वारा जरी आला तरी तो आपल्या जीवनातला फलदायी असा प्रकार ठरू शकेल. म्हणून दरवाजात कुत्रा होऊन तुझे द्वारीचा कुत्रा, संतांच्या दरवाजातला कुत्रा वाहून राहावं. कुत्रा होऊन जरी राहिलो तरी तो समागम आपल्याला घडलेला नक्की उपयोगाला येणार. मोठा पुरावा देतो महाभारतातला प्रसंग. कर्मे पांडव महापंथे गेले. पांडव ज्या वेळेला महापंथाने चालले त्यावेळेला द्रौपदी मरून पडली, सहदेव मरून पडला, नकुल मरून पडला, अर्जुन मरून पडला, भीमे मरून पडलेला आहे. पण कुत्रा बरोबर आहे धर्मराजांच्या, एक कुत्रा त्यांच्या सान्निध्यात राहणारा. से का पडले सर्वजण, या देहाने का येऊ शकत नाही ते, कोणता दोष कोणामध्ये भीमाने विचारावं, धर्मराजाने सांगावं. सगळे पडलेले आहे, कुत्रा फक्त बरोबर आहे. विमान घेऊन पार्षद आले, महाराज आपल्याकरता विमान चला बसा, आपल्याला तिकीट न्यायचं. धर्मराज म्हणले माझे बंधू मागे मरून पडलेले आहेत, म्हणजे ज्या वेळेला ते इथे मरून पडले त्याच वेळेला तिथे पोहोचलेले आहेत ते, आणि ते जिथे पोहोचले तिथेच तुम्हाला न्यायचे. मग हरकत नाही, चला. निघाले, विमानात बसायला आले, कुत्रा बरोबर. पार्षद म्हणू लागले कुत्र्याला नाही नेता येणार, तुम्ही फक्त चला. धर्मराज म्हणू लागले कुत्र्याला नाही, ज्याने माझी साथ धरली, जो माझ्याबरोबर राहिला त्याला सोडून मी येऊ शकत नाही, जाऊ द्या तुमचं रिटर्न. त्याला घेत असाल तर मी येणार, नाही तर नाही. पार्षदांना ऐकावं लागलं. धर्मराजाबरोबर त्या कुत्र्याला देखील घ्यावं लागलं, आणि कुत्र्याला जी गती मिळाली धर्मराजाबरोबरची गती कुत्र्यालाही मिळाली. म्हणून कुत्रा होऊन जरी त्यांच्या दरवाजात राहिलं तरी आपल्याला ती सद्गती मिळू शकते, त्या उच्च स्थानाला आपण प्राप्त होऊ शकतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात व्हावे त्यांचे द्वारे श्वान याती, संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. महाराज, पण आमचं एक म्हणणं असं आहे, काही साधना तर घडली पाहिजे ना. तुकोबारा म्हणतात समागमात आल्यानंतर साधना घडणारच. म्हणजे तिथे काय साधना घडणार, तिथे काय साधना घडणार ही तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगते. तेथे राम नाम होईल श्रवण, 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 तेथे राम नाम होईल श्रवण. घडेल भोजन उचिताचे, घडेल भोजन उचिताचे, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. घडेल भोजन उचिताचे, घडेल भोजन उचिताचे, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. बारखुमा जय
होईल श्रवण, घडेल भोजन उच्छिष्टाचे. तुकोबरा म्हणतात समागमात आल्यानंतर साधना सहज होईल. कशी काय साधना होईल? आपण नाही काही केलं तर, आपण काही नाही केलं तरी साधना होईल. कशी होईल? तेथे रामनाम होईल श्रवण, तिथे रामनामाचं श्रवण होईल. ते संत नित्य नामचिंतन करत असतात. दिनरजनी हाच धंदा, गोविंदाचे पवाडे. तुम्ही त्यांच्याजवळ आल्यानंतर तुम्ही जरी रामनाम केलं नाही, नामचिंतन केलं नाही तरी कानावर तुमच्या येणार, कारण ते सतत नामचिंतन करतात. सदा नाम घोष करू हरिकथा, सदा नाम घोष त्या कानावर येईल. तेथे रामनाम होईल श्रवण. आणि श्रवण ही भक्ती पहिली आहे, कीर्तन ही दुसरी आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, ही जी नवविधा भक्ती आहे त्यात पहिली भक्ती श्रवण आहे, मग कीर्तन आहे. म्हणून तिथे कानावर रामनाम येईल, हे श्रवण घडेल. तसंच घडेल भोजन उच्छिष्टाचे, उच्छिष्टाचे भोजन घडेल. म्हणजे याचा अर्थ एक लौकिकही घेतला तरी त्यांचं भोजन केल्यानंतर जे पाणी ताट धुतलं जाईल, टाकलं जाईल, काही जे उष्ट राहील ते खायला मिळेल, हे एक. आणि दुसरं घडेल भोजन उच्छिष्टाचे म्हणजे संतांचं भोजन कोणतं? संतांचे भोजन अमृताचे पान, करीती कीर्तन सर्व काळ. सर्व काळ कीर्तन करतात, हे त्यांचं आहे भोजन. आणि ते भोजन आपल्याला घडेल म्हणजे आपल्याही कानावर ते नाम येईल. म्हणून तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्छिष्टाचे. म्हणून समागमात यावं तर खरं महाराज आल्यानंतर काही करायला पाहिजे का? करता येईल तेवढी सेवा करायची. तिथे नुसतं आईत खाऊ बनू नये, पंक्तिपठण होऊ नये. संतांच्या सान्निध्यात आल्यानंतर काहीतरी तिथे सेवा करत जावी. जशी शक्य होईल तशी सेवा करा. मात्र एक करा, ती सेवा करताना अशी करा, कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंक तेथे भले. तेथे भले कसं? कामारी व्हा तिथे, म्हणजे काम करणारे व्हा. बटीक कामारी व्हा. बटीक कोणाला म्हणतात? मालकाच्या इच्छेप्रमाणे काम करणारा त्याला म्हणतात बटीक. ज्यांच्या सान्निध्यात तुम्ही याल त्यांना आवडेल असं करा. तुमचं डोकं चालू नका, तुमची फुटपट्टी चालू नका. संत सांगतील त्याप्रमाणे करत चला. त्याचं नाव बटीक कामारी. आणि बटीक कामारी मालकाच्या इच्छेप्रमाणे, संतांच्या इच्छेप्रमाणे करू लागल्यानंतर जी तुम्हाला सेवा घडेल ना, एक लक्षात घ्या, त्या सेवेचा सेवक व्हा, त्या सेवेचं स्वामी होऊ नका. कामारी बटीक सेवेचा सेवक. सेवेचा सेवक म्हणजे काय? सेवेचं स्वामी होऊ नका, सेवेचं सेवक व्हा. सेवेचं स्वामी होणं म्हणजे मी होतो म्हणून सप्ताह झाला, नाही तर तात्या काय सप्ताह करू शकतात महिनाभर. मी होतो म्हणून सप्ताह झाला, मी होतो म्हणून मठ झाला, मी होतो म्हणून मंदिर झालं, मी होतो म्हणून दिंडी चालली. ते काय करू शकतात? त्यांनी आपल्याला सेवा दिली, जवळ घेतलं, त्यांनी आपलं त्या सेवेचं स्वामी तुम्ही बनू नका, त्या सेवेचा सेवक व्हा. मला त्यांनी जवळ घेतलं, सान्निध्यात घेतलं, म्हणून ही सेवेची संधी प्राप्त झाली. असं सेवेचं सेवक व्हा. सेवेचा स्वामी होऊ नका. मी होतो म्हणून हे घडलं असा अहंकार येऊ देऊ नका तिथे. हे माझं काहीतरी भाग्य होतं म्हणून त्यांचा समागम लागला आणि मला ही सेवा घडू शकली. असं सेवेचा सेवक व्हा. तिथे नम्र राहा, लीन राहा. दीनपणे रंक तेथे भले. दीनपणाने रंकपणाने राहणं चांगलं आहे. उर्मटपणाने राहू नका संतांच्या संगतीत. उर्मटपणाने राहिला तर शाप भेटेल आणि दीनपणाने रंकपणाने राहिला तर राम भेटेल, राम भेटेल. यादव उर्मटपणाने राहिले संतांजवळ, यादवांना शाप मिळाला की मुसळ जन्माला येईल आणि ते सर्व तुमच्या यादव कुळाला खलास करेल. उर्मटपणाने राहिले सांब हे यादव,
शाप मिळाला आणि सर्व यादव कुळ खलास झालं. त्यात शबरी दीनपणाने रंकपणाने राहिली मतंग ऋषीजवळ. तिला रामप्रभूने सांगितलं की भगवान प्रभू रामचंद्र ज्या वेळेला येतील वनात त्यावेळेला पहिलं तुला दर्शन देतील, मग अन्य ऋषींना. रामप्रभू पहिलं दर्शन शबरीला दिलं. मतंग ऋषीच्या सान्निध्यात सेवेत ती राहिली. दीनपणाने राहिला तर राम भेटेल, उर्मटपणाने राहिला तर शाप भेटेल. म्हणून संतांच्या सान्निध्यात रंकपणाने राहणं चांगलं. दीनपणे रंक तेथे भले, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्छिष्टाचे. म्हणून संतांच्या समागमात या. पण महाराज आमचा एक उद्देश हेतू जो आहे तो तर राहिला बाजूला. म्हणे काय, आमच्या जीवनात आम्हाला सुख मिळावं ही अपेक्षा आहे. तर तुम्ही संतांच्या संगतीत यायला सांगता, तर संतांच्या संगतीत आम्हाला सुख मिळणार आहे का? तुकोबाऱ्या म्हणतात अरे एकच सुख काय, सर्व सुख तुम्हाला संतांच्या संगतीत प्राप्त होतील. हे अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. हा तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. घडेल होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. घडेल पंगती संतांची या, घडेल पंगती संतांची या, तेथे राम होईल श्रवण, तेथे राम होईल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. त्या संतांच्या संगतीत या तर खरं तुम्हाला सर्व सुख प्राप्त होतील का? त्यांच्या संगतीत आल्यावर त्यांची पंगत तुम्हाला घडेल. घडेल पंगती संतांच्या, संतांच्या संगती पंगती सर्व सुख घडेल. संतांच्या संगतीत आलं की पंगतही तुम्हाला त्यांची प्राप्त होईल. ज्याच्या बैसावे भोजना पंगती त्यांचे संगती तेची आहे. त्यांच्या संगतीत त्यांचे पंगत तुम्हाला मिळेल. आणि संत आपलं जे सेवन करत असतात तेच ते इतरांना देत असतात. जे ज्यांचे जेवण तेच याचकासी दान, आता जाऊ चोजवित जेथे वसतील संत. म्हणून संतांच्या संगतीत आलं का पंगत आपल्याला मिळेल आणि तोच आनंद ते सर्व सुख आपल्याला प्राप्त होईल. संत जीवाला परमात्मा प्राप्ती घडवून देतात. त्यांच्या सान्निध्यात आल्यानंतर नसेल योग्यता तर योग्यतेची दिशा देत असतात. पण शेवटी त्यांना थेटपर्यंत मुक्कामापर्यंत पोहोचवत असतात. पहिल्यांदा सांगतील प्यायची बंद कर, नंतर म्हणतील माळ घाल, नंतर वारी कर, भजन कर, नामचिंतन कर, सत्संगती.
एक एक क्रमाक्रमाने मल विक्षेप घालवतील, साधनेत आपल्याला प्रगती घडवतील, दिशा देत राहतील. आणि उच्च अधिकारी असेल तर तुका म्हणे कानी ऐकली मात तोच झाला घात जीवपणा. उच्च अधिकार नसेल तर जसजशी योग्यता असेल अधिकार तैसा करू उपदेश, साहेब जे त्यास तेची द्यावे. त्याप्रमाणे आपल्याला ते शेवटी परमात्मा प्राप्ती करून देतील. आणि परमात्मा प्राप्त झाला की सर्व सुख आले. तो सर्व सुखाचा आगर आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. म्हणून त्याच्या संगतीत सर्व सुखाचा आगर परमात्मा प्राप्त होईल की सुखाला कमतरता राहणार नाही. या प्रकारे संतांच्या समागमात या तर खरं की आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण होतील. याप्रमाणे तुकोबारांनी आपल्याला या अभंगातून लक्षात आणून दिलेलं आहे. आता आपल्याला कुंभमेळ्याच्या निमित्ताने संतांचा समागम घडणार आहे. आपण संगती जितकं होईल या अधिक मासात आपण हे चिंतन जर केलं तर अधिकात केलेल्याचं अधिक फल मिळतं. अधिकस्य अधिकम फलम. अधिकात आपण जे करू त्याचं फल अधिक आपल्याला प्राप्त होईल. मग वाईट केलं तर त्याचंही अधिक फल मिळेल आणि चांगलं केलं तर त्याचं चांगलंही अधिक फळ मिळेल. तर वाईट अधिक फळ मिळण्यापेक्षा चांगलंच अधिक फल मिळावं तर जीवनात चांगलंच करत जावं, वाईट टाळावंच आणि चांगलं तेच करावं की अधिकात अधिक आपल्याला असं चांगलं फल मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर झालेली सेवा प्रभू रामचंद्रांच्या चरणी, गोदावरी मातेच्या चरणी, सर्व संतांच्या चरणी समर्पित करून एकच करुणा भागतो. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणातील सद्विचार निर्माण व्हावेत, ते रुजावेत. आपण सर्वजण या विचाराचे पायिक बनून आनंदाचे सम्राट होत हीच प्रार्थना करतो. तात्यांनी मोठा योग घडून आला. भावार्थ रामायणाचं आपल्याला पारायण घडलेलं आहे. तर या प्रकारे चांगल्यांच्या संगतीत चांगले विचार आचार निर्माण होत असतात. जीवनाला चांगली गती मिळत असते. भगवान करो हीच विचारधारा सातत्याने आपल्या जीवनात राहून आपण सर्वजण सत्पथगामी बनून आनंदाचे सम्राट होत हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. ज्या जगद्गुरु तुकोबारांनी आपल्याला हे प्रबोधन केलं त्यांचं आपण थोडा वेळ भजन करू आणि सेवेला विराम देऊ. तुकाराम 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 हे तुकाराम 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 अभंग सतत आपल्या चिंतनात राहावे, सतत ते दृष्टीसमोर राहावे. त्या अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनलं जावं. म्हणून असे सर्वच्या सर्व अभंग सर्वांच्या नजरेसमोर येण्यासाठीच गाथा मंदिराची योजना देहूला राबवण्यात आलेली आहे. त्याच प्रासंगिक प्रासादिक जागेवर ते अभंग तिथे बुडवले गेले होते. दगड बांधून बुडवले, पण दगडाला घेऊन ते अभंग वर आले. जळी दगडा सहित वया तारेल्या जैशाला ह्या दगडाला घेऊन आले. तिथून पुढे आपल्याला मिळाले. तिथे जर ते बुडाले असते तर आपल्या वाट्याला काय आलं असतं? आपल्या वाट्याला एक आलं असतं काय? आपणही बुडालोच असतो. मग ते तरले म्हणून आपण तरलो असं म्हणायला हरकत नाही. म्हणून ते अभंग जिथे तरले त्याच तारक जागेवर त्या अभंगांचं चिरस्मारक व्हावं. दगडाला घेऊन तरले म्हणून दगडावरच कोरून व्हावं. म्हणून गाथा मंदिराची योजना देहूला राबवण्यात आली.
तात्यांनी सर्व मंडळींनी फार प्रयत्न केले. तुम्ही सर्व लोकांनी मोठा प्रतिसाद दिला म्हणून त्या अभंगांचं शिलालेख स्वरूपात जागतिक कीर्तीचं मंदिर उभं राहिलेलं आहे. काशीला मानस मंदिर आहे, अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे आणि आपल्या महाराष्ट्रात देहुला गाथा मंदिर आहे. महाराष्ट्राचं एक जागतिक कीर्तीचं वैभव, ते वारकरी संप्रदायाचं एक आगळेवेगळं वैभव उभं राहिलेलं आहे. तिथे अनेक प्रकारे समाज उपयोगी कार्य घडले जातात. अन्नदान आहे, आरोग्यदान आहे, ज्ञानदान आहे, सर्व काय घडतं आहे. आपणही या प्रकारे ते अभंग नजरेसमोर ठेवून तसं आपलं जीवन बनून सर्वानंदाचे सम्राट होत हीच प्रार्थना करून सेवेला विराम. तुका म्हणे सुख सर्व त्या संगती, तुका म्हणे तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. घडेल विठ्ठल